नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेल्या 15 दिवसापासून धाराशिव जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पोलीस ऍक्शन मोडवर आलेली दिसतंय आणि पोलीस यंत्रणा बघ गाव वस्त्या सोडून थेट शेतात फिरताना आपल्याला दिसून येत आहेत. आणि ही पोलीस यंत्रणा मग शेतात, कुठं पिकात, कुठं अगदी मोकळ्या ह्याच्यावर उगवलेल्या अफूच्या झाडांची मोजदाद करतात. मग ती जमीन जागा कोणाची त्यांचा शोध घेतात आणि मग सर्व गोळा करून पोलीस स्टेशनला येऊन त्या शेतकऱ्यावर किंवा जागा मालकावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. अफू म्हणजे खसखशीचं झाड. हे झाड परिपक्व झाल्यानंतर त्याच्या बोंडातून जी खसखस निघते ती अनादी कालापासून प्रत्येक घरात मसाला किंवा मग अनारशाला खसखस लावणे वगैरे असे पदार्थ ग्रहणी करत असतात, आजही करतात. मात्र परिपक्व होण्याआधीच ह्या पिकाचं बोंड आणि हिरवा पाला तो वाळवल्यानंतर मग याच्यातून अफू आणि गांजा तयार होतो आणि तो मादक पदार्थ आहे असं शास्त्र पण सांगतं आणि त्याचा आस्वाद घेणारे पण म्हणत असतात. त्यामुळं बरेच लांब पल्ल्याच्या वाहतूक करणारे वाहन चालक अफूची गोळी उपयोग करतात असं बोललं जातं. त्यामुळं ब्रह्मानंदी टाळी लागण्यासाठी अफूचा उपयोग केला जातो असंही अनेकांचं मत आहे. तर या पिकाला महाराष्ट्रात बंदी आहे आणि त्यामुळं मग मिळालेल्या खबरीनुसार पोलीस या पीक घेणाऱ्या शेतावर जाऊन छापे मारतात आणि कारवाई करत आहेत असं दिसतंय. धाराशिव जिल्ह्यात खेड, शिराडोनच्या आसपासचा परिसर, येरमाळ्याजवळचं पानगाव, कनेरवाडी, तिकडं परांड्याकडं पण अनेक ठिकाणी या पंधरवड्यात पोलिसांनी अफू शेतीवर छापे मारून कारवाई केलेली आहे. तसं मग शेतकऱ्यांना हे पीक का आवडू लागलं आहे याचाही अभ्यास सर्व स्तरातून व्हायला पाहिजे आणि मग हे पीक घ्यायचं का नाही याचे प्रबोधन शेतकऱ्यांना करायला पण पाहिजे. या ज्या घटना सुरू आहेत त्यावर शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी सर्व दोष सरकारवर टाकला आहे. ना शेतीमालाला योग्य असा भाव सरकार देतंय, ना कर्जमाफी करतंय. त्यामुळं दोन पैसे कडुशीला बांधण्यासाठी म्हणून शेतकरी कदाचित अफूची शेती करत असावेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार इतर राज्यात या पिकाला परवानगी आहे, फक्त जे प्लॉट पद्धतीनं तिथं ते शेती करतात आणि हे पीक घेतात. मग महाराष्ट्रातच याच्यावर बंदी का आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र हे पीक
पिकावरील बंदी उठवावी अशी त्यांनी मागणी केली असून याच्यात ज्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत त्यांना कायदेविषयक काय जी मदत लागेल ती आमची शेतकरी संघटना देणार असल्याचं पण त्यांनी जाहीर केलं आहे. आता खसखस किंवा अफूचं पीकच आहे, पण त्यासाठी महाराष्ट्रात पण याला तुम्ही रीतसर परवानगी घेतली तर हे पीक तुम्हाला घेता येतं. मात्र ते पीक केव्हा तुम्ही त्याची पेरणी करताय, त्याची वाढ कशी होते, त्यानंतर ते परिपूर्ण पिकून त्याच्यापासून खसखसच फक्त तुम्हाला निर्मिती करता येते असं काहींचं म्हणणं आहे. आता यासाठी मग परवानगीसाठी वगैरे जो काही शासकीय याच्यात सतत धावपळ करावी लागते, त्याला ते शेतकऱ्यांना नको वाटत असणार. आणि त्यामुळं मग हे कोणाला दिसणार नाही, कुठं चर्चा होणार नाही अशा रीतीनं त्या अफूचं पीक घेतलं जात असावं असं दिसतंय. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, ज्यांच्या शेतीत जाऊन छापे टाकले आहेत त्यांना आता पुढच्या सर्व सोपस्काराला सामोरं जावं लागणार आहे. आणि याच्यात जर हा गुन्हा सिद्ध झाला तर कदाचित 2 ते 5 वर्षापर्यंतचा सश्रम कारावास ही शिक्षाची तरतूद यात असल्याचं सांगितलं जाते. त्यामुळे आता कृषी तज्ञांनी, शेतकऱ्यांविषयी चळवळी चालवणाऱ्या नेत्यांनी गांभीर्याने याबाबत सरकारबरोबर चर्चा करावी लागेल आणि या पिकावरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हे पीक तसं चांगले पैसे पण ते खसखशीतून देणारं पीक आहे, त्यामुळं त्याचा शेतकऱ्याला लाभ होईल. परंतु खसखस पिकवण्याच्या नादात अफू आणि गांजाची निर्मिती करणाऱ्यांचं यातून फावू नये याकडेही लक्ष द्यावं लागेल. राज्यातील 12 नगर परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल 9 फेब्रुवारीला जाहीर झाले. आज निकाल जाहीर झाले त्याला 12-13 दिवस उलटून गेले आहेत, परंतु तब्बल 2 आठवडे होऊन या म्हणजे 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतीच्या निवडीसाठीचा कार्यक्रम राज्य सरकारनं अद्याप जाहीर केलेला नाही. आणि त्यामुळं ज्या ठिकाणी त्रिशंकू परिस्थिती निकालानंतर निर्माण झाली आहे तेथील नेत्यांची, त्या सदस्यांची धावपळ सुरू आहे आणि सातत्यानं धाकधुकीतच त्यांचं दिवस जात आहे. त्यामुळं राज्य शासन कधी आणि केव्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर करतो याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या वेळी झालेल्या 12 जिल्हा परिषदेपैकी सातारा, रायगड, धाराशिव आणि सांगली या 4 जिल्हा परिषदेत सत्तानाट्य चांगलंच रंगलेलं दिसतंय आणि त्याचा शेवट कोण कोणाबरोबर जाऊन सत्ता स्थापन करेल हे आत्ताच सांगता येणार नाही. त्यामुळं अनपेक्षित अशा
आघाड्या होतील आणि तिथं कोणाच्याही मनात आणि ध्यानात नसणारा माणूस किंवा महिला अध्यक्षपदी बसलेली आपल्याला काही दिवसात पाहायला मिळेल असं दिसतंय. आता ज्या पक्षाला खऱ्या अर्थानं सत्ता स्थापन करण्यात स्वारस्य आहे ते पक्ष मग काही करायला त्या पक्षाचे प्रमुख कोणाशी हातमिळवणी करायला मागे पुढे पाहत नाही असंच चित्र सध्या तरी दिसतंय. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.